नमस्कार मंडळी, तुम्ही सर्वांनी आपल्या चहाच्या शॉर्ट्सला खूप छान प्रतिसाद दिला, म्हणून आज आम्ही घेऊन आलो आहे चहाचा हा फुल व्लॉग। तर इथे मी 2 कप चहा बनवत आहे। तर सर्वप्रथम मी त्यासाठी 1 कप पाणी घेतलं। आमचं दूध एकदम घट्ट असते, त्यामध्ये काही भेसळ नसते, म्हणून पाणी टाकावं लागतं। जर तुमचा दूधवाला त्यात आधीच पाणी टाकत असेल ना, तर तुम्ही डायरेक्ट दूध घेऊ शकता, पाणी टाकायची काही आवश्यकता नाही आहे। मग मी छान हा चहापत्ती टाकून घेतली। ही आपली कुठली ब्रँडेड चहापत्ती नाही आहे, ही साधी आमच्या गावातली फेमस तो सुट्टी चहापत्ती मिळतो ना, ती आहे। छान उकळून घेत आहे, मस्त चहाचा कलर आलाय, दिसलाय। जसाच कलर आला तसाच मी त्यात मस्त 2 कप दूध टाकून घेतले आणि छान उकळून घेतले। मला तर असा डार्कच चहा आवडतो बाबा। ते काही लोक एकदम ते इतका कमी पत्तीचा चहा कसा पितात, मला तर काही समजत नाही। मग हा आपला गूळ खिसून घेतला चहासाठी आणि जसा चहा उकळी आला त्यामध्ये मी टाकली अद्रक, छान किसून घेतली। मग थोडा गवती चहा होता तो पण टाकून दिला, छान फ्लेवर यासाठी। मला गवती चहाचा चहा खूप आवडतो। मग हा आपला स्पेशल टी मसाला आहे, मी घरीच बनवलेला आहे। तुम्हाला याची रेसिपी लागत असेल तर लिंकमध्ये सांगा, वाटल्यास तुम्ही आपला कुठला पण दुसरा चहा मसाला याऐवजी वापरू शकता। मग जसा चहा उकळी आला त्यात मी हा गूळ टाकला। लक्षात ठेवा, जेव्हा चहा उकळी येईल ना तेव्हाच गूळ टाकायचा बरं, आणि गॅस बंद करायचा त्यावेळी। त्यामुळे काय होते ना, चहा फाटत नाही। जर तुम्ही आधीच गूळ टाकून दिला तर चहा फाटायची शक्यता फार असतं। बघू शकता आता हा छान आपला चहा न फाटता उकळला आहे। बघू शकता, मला तर चहा इतका, म्हणजे मला इतकी सवय आहे ना चहाची, आता काय सांगू तुम्हाला। मस्त आता मग चहा गाळून घेतला मी आणि बिस्किटांसोबत खाल्ला। लाईक, शेअर, सबस्क्राईब।